महानगरपालिका निवडणूकचे काहीच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांमध्ये प्रचाराची जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. प्रभाग 7मध्ये भाजपचे अनुभवी उमेदवार असल्याने आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने हीच त्यांची जमेची बाजू ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, योगेश हिरे, हिमगौरी अडके आणि स्वाती भामरे यांनी विकासाचा हाच रथ पुढे नेऊ असा विश्वास देत नागरिकांना आपलेसे केले आहे. येत्या 15 तारखेला मतदारांनी कमळ निशाणीला मतदान करावे असे आवाहन उमेदवारांनी केले आहे. माझं नाव सतीश रामदास महाजन, मी नाशिक सांगलीचा मेंबर आहे. प्रभाग नंबर 7मध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचा जोर चालू आहे आणि सगळीकडे तेच येणार 100% खात्री आहे. कामं आहे भरपूर, त्यांनी चांगले काम केले म्हणूनच त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि ते येणार आम्हाला पूर्ण खात्री आहे. कामाचं स्वरूप असं आहे की ते आपल्या तुळजाभवानीमध्ये तिथे पाण्याची टाकी उभी केली आहे, नवीन रस्ते रोड तयार करता आहे, विरुंगाई केंद्र चालू करता आहे आणि ज्येष्ठ नागरिक हे आपलं विरुंगाई केंद्र आणि गार्डन, महाजन गार्डन हे आता नवीन चांगलं झालं आहे. करून आणि प्रगती पथावर आहे आपलं नाशिक. पूर्ण नाशिक आपले गंगापूर रोड हा चांगला रोड आहे. त्यामुळे प्रभाग आहे ना भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे. इथं मागच्या वेळेस जे 4 नगरसेवक होते ते मी चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहे. सगळे आता इथं नवीन पाण्याची टाकी वगैरे केलेली, गार्डनचं काम चांगलं केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आमचे नगरसेवक सगळे आम्हाला म्हणजे सांगितलं ताबडतोब आमच्या मदतीला येत राहतात. निम्म्या रात्री सुद्धा सगळे तयारी राहतात. असं काही नाही कधी सगळे नगरसेवक आमच्या त्यांनी बरेचसे खूप चांगल्या पद्धतीने कार्य केल्यामुळे आम्हाला इथल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला आज ह्या परिस्थितीमध्ये 4च्या 4 सीट प्रचंड बहुमताने विजय होऊन जाते. त्यामुळे याची गॅरंटी आम्हाला 100% आहे. प्रभाग क्रमांक 7 हा तसा नाशिक शहरातला बालेकिल्ला आहे. या प्रभागामध्ये विकासाची कामे बहुतेक प्रमाणात केलेली आहेत पूर्वीच्या नगरसेवकांनी. आता विषय असा आहे तर जो काय आता वस्ती वाढत चाललेली आहे तर त्यामुळे इथे पाण्याचा जो विषय आहे हा विषय थोडासा लोकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि संबंधित आम्ही जे आमचे नगरसेवक आहेत, सुरेश अण्णा पाटील असेल, हिमगौरीताई अडके असेल, स्वातीताई भामरे असेल, आमचं योगेश मुन्ना हिरे असेल, यांच्याकडे आम्ही प्रभागातल्या लोकांनी मागणी केली, तुम्हाला आता हा विषय मार्गी लावणं फार गरजेचं आहे. ही महत्वाची समस्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने या प्रभागामध्ये CCTV कॅमेरे हे चौकात लागणं फार महत्वाचं आहे. आणि आम्ही त्या संदर्भात बी स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे हा विषय घेतलेला आहे आणि त्यांनी त्यासाठी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. काय वाटतं मग यंदा? नाही, आता तसं प्रभागामध्ये काम तर चांगलं आहे लोकांमध्ये. आणि विशेष तुम्हाला एक सांगतो मी, देश सुरक्षेच्या दृष्टीने ह्या देशामध्ये पंचायत पासून तर पार्लमेंट पर्यंत मोदीजींचं सरकार लोकांना अपेक्षित आहे. त्यामुळे लोकांनी मनात ठरवलेलं आहे आणि 100% आम्हाला भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. कारण या प्रभागाचा विकास आमच्या सगळ्या नगरसेवकांनी केला आतापर्यंत. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमच्या ह्या प्रभागामध्ये 100% आमचे आता बाकी ते सुरूच आहे, पण ॲडिशनल म्हणजे आता पाण्याची व्यवस्था लागेल. कारण आता या ठिकाणी परिसरात बऱ्याचशा इमारती तयार होत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी लागेल, थोडी स्वच्छता करता पण लागेल. त्या बेसिक गरजा तर पाण्यासाठीच आहे आम्हाला. ते अजून पण पाण्याची टाकी बरं होईल.